फॉर मी। रुद्रा, क्या हुआ? कब से बुला रहा हूँ। नथिंग रे, एग्जाम का सोच रहा था. क्या हुआ? अरे सगळ्या विषयात चांगले मार्क्स आलेत पण मराठीत कमी आहे. डिट्टो, मला पण तसंच आहे. लेट इट बी, उससे कुछ नहीं होता. हे बघ, माझ्या डॅडनी मला काय गिफ्ट दिले ते. काय मस्त आहे रे, काढून दाखव ना. सॉरी ब्रो, मी नाही दाखवू शकत, खूप महाग आहे. एक मिनिट, माझ्या आईचा व्हिडिओ कॉल आलाय. हाय मॉम. ईशान, किती वेळ? बाहेर जायचंय मला, वाट बघते मी. कमिंग इन 2 minutes. मॉम, मी आलो. ऋतू, कसा होता तुझा आजचा दिवस? इट वॉज ओके. मला ना थोडा वेळ काम आहे, मला हे डिझाईन सबमिट करायचे तास. थोडा वेळ मला डिस्टर्ब करू नकोस, ओके? One, two, three, four, five, six, 7, 8, 9, 10, 22, 23, 24, 25. Let's go. मॉम, तू बिझी आहेस का? ऐक ना, मला टॅब सापडत नाहीये, सांगशील का कुठे? कशाला हवाय तुला टॅब? मीच ठेवलाय, आत्ताच आलास ना शाळेतून. प्लीज अगं, मला 10 मिनिटासाठी पाहिजे, प्लीज दे. काही नाही, तुझी 10 मिनिटं म्हणजे ना 1-2 तास असतात. काही नाही, जा फ्रेश हो आणि अभ्यासाला बस जा. दे ना आई, दे ना प्लीज, दे ना, दे ना. ओके ओके, पण 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटात परत करायचं मला, ओके? प्रॉमिस? ओके. मॉम, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मॉम, काय ग मॉम, माझ्यासाठी तुझ्याकडे वेळच नसतो. या आधी ऑफिसमुळे नव्हता आणि आता बिझनेसमुळे नाहीये. बर बोल ऋतू, आता मी तुझंच ऐकते. बोला राजकुमार, काय झालंय? पुढच्या महिन्यात काय माहितीये? पुढच्या महिन्यात? अरे हो, तुझ्या शाळेची सहल चालली आहे ना, लक्षात आहे माझ्या. ते नाही, ते दुसरं. दुसरं का? हो, तुझी स्कॉलरशिपची परीक्षा आहे. ते नाही ग, ती पण नाही. मला काही समजतच नाही. लाडोबा, लक्षात आहे माझ्या नेक्स्ट मंथ मध्ये काय आहे ते. बर्थडे आहे ना तुझा? असं कसं विसरेन मी? तुम्हाला बर्थडे गिफ्ट काय देणार आहे? अरे 1 महिना आहे अजून तुझ्या बर्थडेला, अजून नाही ठरवलं मी. तुम्ही जर ठरवलं नसेल हा, तर मी ठरवलंय, आणि ते आहे एक स्मार्ट वॉच. स्मार्ट वॉच? पण तुझ्याकडे तर वॉच आहे ना, तुला कशाला हवाय स्मार्ट वॉच? ते वॉच आहे ग, मला स्मार्ट वॉच पाहिजे. काय करायचंय स्मार्ट वॉच? तो माझा मित्र आहे ना ईशान, त्याच्याकडे दिसायला झकास आहे. तो व्हिडिओ कॉल करू शकतो, जीपीएस ट्रॅकिंग आणि बाकीचे खूप फंक्शन आहेत त्याच्यात. हे बघ, तू जर डॅडला कन्व्हिन्स केलंस ना तर आय एम ओके विथ इट. ओके, तर मी आता करू का काम? नाही, अरे अजून एक गोष्ट, आज पिरियडिक असेसमेंटचा रिझल्ट लागला. ओके. सायन्स 47, ICT 42, ओके. हिंदी 46, वाव. इंग्लिश 45, ओके. ICT 46, मॅथ्स 48, सोशल सायन्स 45 ओके. आणि मराठी 28. अरे, मराठीत इतके कमी मार्क्स का? मराठी आपली मातृभाषा आहे ना, चालतंय एवढं तेवढं. पण तू डॅडला कन्व्हिन्स कर. मला तो टास्क जरा अवघड वाटतोय. मॉम, डॅड अजून कसे घरी नाही आले? आतापर्यंत यायला हवे होते. येतील येतील. तू डॅडांना काही सांगितलं नाही ना? मला बोलू दे आधी, बरं का? नाही रे, मी डॅडला काही सांगितलं नाहीये. डॅडला कन्व्हिन्स करायचं काम तुझं आहे.
ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मी त्याच्यात मध्ये पडणार नाही. ओके? ठीक आहे. डॅड, बोला राजे. अरे राजे, आज खूप काम करताय. काय विशेष? काय नाही, असंच. असंच. पण डॅड, आय नीड टू टॉक टू यू. विषय गंभीर दिसतोय. राजे, आपली आज्ञा असेल तर आम्ही थोडं फ्रेश होऊन येऊ. चालेल. चला. चल. थँक्यू. डॅड, तुम्हाला माहिती आहे का नेक्स्ट मध्ये काय आहे? नेक्स्ट मंथला ना? हो. नेक्स्ट मंथमध्ये हा, नेक्स्ट मंथमध्ये बर्थडे आहे ना तुझा? करेक्ट. माहिती आहे आम्हाला. मी माझं गिफ्ट ठरवलंय आणि मावला पण कन्व्हिन्स केलंय. क्या बात है. काय ठरवलंय? वेट, आय विल शो यू. तू पूर्ण तयारीतच आहे ग. रुद्र, काय हे 6,000 रुपयाचं वॉच? आणि तू तरी कशी काय परमिशन दिलीस? अरे नाही, मला वाटलं 1,000-1,500च आहे. काय रे? रुद्र, ठीक आहे. हे बघ, तू लहान आहेस, हो की नाही? मग एवढं महागडं वॉच काय करायचंय तुला? डॅड, हे किड स्मार्ट वॉच आहे. बरं. दिसायला तर एकदम झकास आहे. फीचर्स म्हटलं तर ऑडिओ व्हिडिओ कॉल, हेल्थ ॲप्स, GPS ट्रॅकिंग. त्यामुळे मी हरवणार नाही आणि कोणी मला किडनॅप पण करणार नाही. तुम्ही मला ट्रॅक पण करू शकता. ॲज सिम्पल ॲज दॅट. मला मार्क्स पण छान मिळालेत. हो का? आणि मराठीत किती मिळाले? मराठीत कमी असलेले चालतात, बाकीच्या विषयात बघा ना. का मराठीत का कमी चालतात रे? अरे मराठी आपली मातृभाषा आहे. तिच्यामध्ये तर तुला आउट ऑफ मिळायला पाहिजेत. ठीक आहे, पुढच्या वेळेस चांगले मार्क्स मिळवतो. नक्की? नक्की. ठीक आहे. तुझ्या गिफ्टबद्दल आम्ही विचार करून तुला सांगतो. ओके? ओके, जेवायचं आता? चला. चला, भूक लागले. मम्मा जेवायला वाढा. हेलो सर, मेरा नाम अक्षय है. मैं वॉशिंग मशीन सर्विस सेंटर से बात कर रहा हूँ. अरे यार, मुझे कंप्लेंट दिए हुए 10 दिन हो गए और तुम अभी कॉल कर रहे हो. सॉरी सर फॉर द डिले. आपकी वॉशिंग मशीन का जो पार्ट खराब हो गया है वो 2 दिन में अवेलेबल हो जाएगा. मतलब और 2 दिन लगेंगे? 2 दिन में पक्का फिक्स कर लेंगे सर, और इससे देरी नहीं होगी. देखो, अभी 2 दिन बोले हो तो 2 दिन में सब क्लियर कर दो. समझे? मुझे बिल्कुल टाइम नहीं है. ठीक है सर, हैव अ गुड डे. गुड डे. कसला गुड डे नाही कसला काय. काय अक्षय कदम म्हणजे मराठी? मग मी हिंदीमध्ये का बोलत होतो? अरे पण तुला कुठे माहिती होतं तो हिंदी आहे का मराठीत आहे? आत्ता ट्रू कॉलरवर बघितल्यावर कळालं ना. इनफॅक्ट तू जर सुरुवातच मराठीत केली असती ना तर कदाचित तो पण मराठीतच बोलला असता. खरं आहे का? पण कसं आहे ना, आजकाल हे नेहमीचंच झालंय. आपलं ऑफिसमध्ये हिंदी नाही तर इंग्लिशमध्ये बोलणं असतं. हो. दुकानात गेलो तर मोस्टली हिंदी. त्यामुळे मराठी कधी बोलतो ना ते आठवायला लागतं. हे चल, निघतो मी. हा भाई, याचा पण कॉल आला. हेलो. अरे हाँ भैया, पता है मुझे तुम बाहर खड़े हो. कुठे गेला? मराठी कुठे गेला आता? हो, हां, हो ठीक आहे. हां, आलो मी. अरे हो रे बाबा, आलो. तू ना. अरे थांब. काय? रुद्राच्या गिफ्टचं लक्षात आहे ना आपल्याला? आज काहीतरी सांगावं लागणार आहे त्याला. हां रे. पण सकाळी माझी जरा एक अर्जंट मीटिंग आहे. ठीक आहे ना, मी दुपारी कॉल करतो. फोन कर. फोनवर बोलू. ओके, चल बाय. बाय. नाही,
मला तरी वाटतं या वीकमध्ये हा रिपोर्ट जर कम्प्लीट नाही झाला ना तर खूप प्रॉब्लेम होतील. ते सगळ्यांनाच होतील मला नाही 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 ते करायलाच पाहिजेत. एक मिनिट. हॅलो. हां बोल ना. अगं तुलाच कॉल करणार होतो पण तुझाच आला कॉल. अरे वा, म्हणजे तू तर सगळं प्लॅनिंग करून ठेवलंयस नाही कसं म्हणायचं ते. सांग सांग, आय एम ऑल युअर्स. नाही नाही तसं नाही. मी म्हणत होतो की आपण रुद्राला स्मार्ट वॉच देऊ. काही काय, तुला वेळ लागलाय का? तो जे मागेल ते आपण त्याला असंच देत राहिलो ना तर वाईट सवय लागेल त्याला तशी, आणि मुळात त्याला या स्मार्टवॉचची काही गरजच नाहीये. तू माझं ऐकशील? बोल. हे बघ, रुद्र हुशार आहे, तो व्यवस्थित अभ्यास पण करतो. मला वाटतं आपण त्याला एखादा एक्सपेरिमेंटल टास्क देऊ. एक्सपेरिमेंटल टास्क? हम्म. हे काय नवीन? म्हणजे असं काहीतरी की ज्यामुळे अभ्यासाबरोबरच त्याची वैयक्तिक प्रगतीसुद्धा होईल. त्यामुळे मराठीत त्याला चांगले मार्क पडतील आणि आपल्या भाषेविषयी त्याला अजून गोडी निर्माण होईल. पण रुद्र हे सगळं करायला तयार होणार आहे का? होईल ग, स्मार्ट वॉचसाठी तरी नक्कीच होईल. आणि आपल्या लहानपणी आपले आजी आजोबा आपल्याकडून जे काही करून घ्यायचे ते सगळं या टास्कमध्ये फिट करून टाकू. नाहीच आयडिया. त्याच्यासाठी ना मराठी श्लोक किंवा असं स्तोत्र कुठलं जायचं ना त्यावर मी विचार करते, म्हणजे ज्यांनी त्याचे उच्चार सुद्धा सुधारतील. मग वाचनासाठीचं पुस्तक आणि लिखाणासाठी डायरी हे मी बघतो. परफेक्ट. ओके. हे चल, लेट झालाय, भरपूर वेळ झालाय, ऑफिसमधली कामं पण सगळी थांबलेत. येस. संध्याकाळी आपण रुद्रशी बोलू या विषयावर. ओके ओके. चल बाय. बाय. प्रकाश, मुलासाठी एक पुस्तक घ्यायचं आहे, काय देऊ शकतो? काय वाटतं तुला? कोणत्या पद्धतीचं हवं आहे? असं काही ठरवलं नाही आहे, पण ज्याच्यातून त्याला काहीतरी शिकायला मिळेल, मोटिवेशन मिळेल, कदाचित शून्यातून जग जिंकायची प्रेरणा मिळेल. अरे महाराजांचं कोणतंही दे. डॅड. अरे झोपला नाहीस आज दुपारी? नाही. काय रे, आज इतक्या लवकर? ऑल गुड? क्लायंट मीटिंग होती, निघालो लवकर. जेवलास ना? हो. डॅड, हां. ते स्मार्टवॉचचं काय झालं? तुम्ही मला देणार आहे ना? सांगा ना, सांगा ना. अरे सांगा ना, हो लवकर सांगा ना. हो हो, तू प्रश्न विचारायचे थांबशील तेव्हा मी बोलू ना. हां, तुझी मॉम आणि मी ठरवलंय की तुला स्मार्टवॉच द्यायचं. येस, मला माहिती होतं तुम्ही दोघं मला स्मार्टवॉच देणार. वेट, आधी ऐकून तर घे. तुला स्मार्टवॉच मिळेल, पण बर्थडेपर्यंत तुला जे आम्ही टास्क देऊ ते सगळे टास्क तू कंप्लीट करायचे. आय एम रेडी. सांगा टास्क काय? रेडी? येस. व्हेरी गुड. मग ऐक, तुझं पहिलं टास्क असेल, आम्ही तुला एक नॉवेल देऊ, मराठी. ते तू पूर्ण वाचायचं आहे, व्यवस्थित समजून घेऊ. ओके. ओके. दुसरं टास्क असेल, तुला डायरी लिहायची. त्या डायरीमध्ये तुला रोज 5 वाक्य लिहायचे की आजच्या दिवसभरात काय झालं, तुला काय आवडलं, काय नाही आवडलं, हे सगळं लिहायचं. ओके. 5 वाक्य मराठीमध्ये, चांगल्या हँडरायटिंगमध्ये. ओके. आणि थर्ड टास्कला तुला एक श्लोक पाठ करायचा. अथर्व शीर्ष पाठ कर तू. ठीक आहे, मी सगळं पाठ करतो. पण तुम्ही मला एक सांगा, तुम्ही ते डायरी, नॉवेल, स्तोत्र कधी देणार आहे? लवकर सांगा ना, मला एक पण दिवस वाया नाही जाऊ द्यायचंय. मला माहिती होतं तू टास्कसाठी लगेच तयार होशील, त्यामुळे डायरी आणि नॉवेल मी घेऊनच आलोय. अथर्व शीर्ष पण रेडी आहे. व्हेरी गुड. तर राजे, तुमच्या पुढच्या मोहिमेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. म्हणजे
म्हणजे ऑल द बेस्ट. ओ थँक्यू. हार्दिक अभिनंदन. तुमचं सुद्धा. टास्क लक्षात आहे ना? काय म्हणतोय का? हो. कालचा दिवस ना खूप मस्त गेला. रुद्रची एक्साइटमेंट बघून ना जाम भारी वाटलं का? येस. आणि आपण जो त्याला टास्क दिलाय ना त्याचा त्याला नक्कीच फायदा होईल. तुला सांगतो, या टास्कशी रिलेटेड जे मी सर्च करत होतो ना, ती प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. पण हे सगळं बघताना ना अजून एक गोष्ट लक्षात आली की आपण पण किती बदललोय. ते आजूबाजूला एवढं सगळं चाललेलं असतं, पण आपण आपल्याच दुनियेत बिझी असतो. हो ना, मी पण तोच विचार करत होते. आपण शेवटचं असं मराठी लिहिलं कधी होतं आठवतंय का तुला? इतके दिवस झालेत. खरं. तुला काय वाटतं का, ही आजकालची मुलं स्पर्धा परीक्षा इतक्या सहजतेने देऊ शकतील? थिंक आपण फक्त रुद्रकडे बघून विचार करतोय ना, पण या यंग जनरेशन मधली अशी अनेक मुलं आहेत जी स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी करतायत. आणि आपण जो त्याला टास्क दिलाय ना त्यातून त्याचा नॉलेज पण वाढेल आणि त्याच्यासाठी नवीन ऑपॉर्च्युनिटीज पण निर्माण होतील. आणि तो प्रयत्न करतोय ना, येस. त्याचं फ्युचर ब्राईट आहे. मुलगा कोणाचा आहे? चला, आम्हाला निघायचंय ऑफिसला. तुमची मजा आहे बाबा. घरी थांबून बघ मग एक दिवस. हॅलो, सर मैं अक्षय बात कर रहा हूँ. वो वॉशिंग मशीन आज रिपेयर हो जाएगा. अक्षय कदम. मित्रा, मराठी बोलू शकतोस तू? सर तुम्ही मराठी? हो, मी पण मराठीच. मग अक्षय, आज होईल का वॉशिंग मशीन रिपेअर? हो सर, आज नक्की करून देतो. ठीक आहे अक्षय, धन्यवाद. पराण्याच्या भयंकर वेळातून शिवाजी महाराज केवळ आपल्या अपूर्व साहसाने आणि बुद्धिचातुर्याने निसटून गेले असले तरीही अली आदिलशहाने स्वतःची अशी मूर्खपणाची समजूत करून घेतली की सिद्दी जोहरने शिवाजी राजांकडून लाच घेऊन त्यांना वेळातून बाहेर काढले. आणि बुद्धिचातुर्याने निसटून गेले असले तरीही आदिल शहाने स्वतःची अशी मूर्खपणाची समजूत करून घेतली की सिद्दी जोहराने शिवाजी राजांकडून लाच घेऊन पैसे त्यांना वेळातून काढले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गणपतये त व मॉम, गनिमी कावा म्हणजे काय ग? गनिमी कावा म्हणजे कमी सैन्यात युक्तीने युद्ध करणे. जरा डिटेल मध्ये सांगशील? डिटेल मध्ये? मग ते डॅडला विचार. डॅड, गनिमी कावा म्हणजे काय हो? गनिमी कावा म्हणजे शिवाजी महाराज काय करायचे माहिती आहे? दऱ्याखोऱ्यांमध्ये कमीत कमी सैन्यामध्ये शत्रूला नेस्तनाबूत करून टाकायचं. अजून डिटेल? आता अजून तुला जर डिटेल सांगायचं असेल तर मला गुगलच करावं लागेल. गुगल तर मी पण करू शकतो. बघतेस ना, गुड आयडिया. ही आजकालची मुलं ना. अरे रुद्रने वाचायला सुरुवात केली आहे ना तेव्हापासून त्याला खूप प्रश्न पडायला लागले. इट्स अ गुड थिंग. खरंय. आणि घेतलेला टास्क कंप्लीट करण्यासाठी त्याची जी धावपळ आहे, धडपड आहे, ती बघून खूप छान वाटतं. आय एम प्राऊड ऑफ हिम. अरे हाय ईशान, कसं आहेस? मी मस्त. आणि तू? मी पण मस्त आहे. अरे तू कुठल्या किल्ल्याला गेलेस का? हो गेलो आहे की. मी सिंहगड फोर्टवर गेलो होतो. अरे वा, तर त्याचा इतिहास माहिती आहे का? नाही रे. अरे सिंहगड किल्ल्याचे नाव आधी कोंढाणा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना पाठवले. किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. तेव्हा किल्लेदार उदयभान राठोड आणि मराठा सेनापती तानाजी मालुसरे यांच्यात घनघोर लढाई झाली, ज्यात तानाजी मालुसरेंना वीरगती प्राप्त झाली. या पराक्रमाचा सन्मान म्हणून
कोंढाण्याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले. बापरे, मला तरी माहीतच नव्हतं. तुला कसं रे इतकं माहिती? मी छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक पुस्तक वाचते. खूपच कमाल आहे. तू पण वाचा. मी पप्पांना घरी सांगेन. चल बाय, निघतो आता. चल, माझं बाय. पुस्तक वाचायचं राहिलंय. चल, बाय. चल येतो का? बारा, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. मित्रांनो, एकीकडे बोंबाबोंब सुरू आहे की मराठी चित्रपट जास्त चालत नाही, मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षक येत नाही. असं असताना दुसरीकडे बघा, या चित्रपटांचे निर्माते एकच दिवशी 3-3, 4-4 चित्रपट रिलीज करतायत. 2025 ची सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये तुम्ही मराठी चित्रपटांकडे कशा पद्धतीने बघत आहात? म्हणजे अशीच परिस्थिती झाली तर डे नॉट फार ऑफ ज्यावेळेला मराठी सिनेमाला टाळा लावेल तशी परिस्थिती आहे. काय बघतेस ग? हा काय बघतेस काय? अरे सिरीज आहे एक नवीन, त्याचा सीझन आलाय, तो बघते. मराठी? नाही, इंग्लिश आहे. काय झालं? एखाद्या भाषेचा वापर कमी होणं पूर्ण इंडस्ट्रीला किती त्रासदायक होऊ शकतं ना. म्हणजे? अगं मगाशी मराठी चित्रपट बघत होतो ऑनलाईन तिकीट. हा. फक्त एकच शो आहे 5:30चा. हो. बाकी सगळे हिंदी, इंग्लिश आणि साऊथचे मूवीज. हम्म. हे असंच चालू राहिलं ना तर आठवड्याभरात फक्त एकच शो लागेल मराठीचा. ऍक्च्युली म्हणजे आपल्यावरूनच बघ ना, आपण पण सिनेमा टीव्हीवर येण्याचीच वाट बघतो ना. आणि मोस्टली मराठी प्रेक्षक तसंच करत असतील. पण इतर भाषिक सिनेमे आवडतात आपल्याला थिएटरला जाऊन बघायला. एकंदरीतच आय थिंक चित्रपटासाठीचा प्रेक्षक वर्ग कमी होतोय. खरं आहे तुझं. अगं पण मराठीत पण चांगले चांगले चित्रपट आहेत. हो. मला काय वाटतं माहिती आहे की चांगले मराठी चित्रपट हे थिएटरलाच जाऊन बघायला पाहिजे. आणि आपण जर असा विचार केला ना तर मला वाटतं आपल्या भाषेला सुद्धा सुगीचे दिवस येतील. रुद्र, ए रुद्र, चल जेवायला. थांब गाई, काय करतोय? चल ये लवकर. थांब गाई, एवढं पान वाचू दे. खूप इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, पण ये लवकर ये. पाणी हवे तुला? 4 दिवस राहिले वाढदिवसाला. तयारी कुठपर्यंत? हे बघ, लिस्ट सगळी रेडी केली आहे मी. ओके. डेकोरेशन आपण घरीच करूयात. उद्या सकाळी जाऊन मी केकची ऑर्डर देते आणि रुद्रला पण मी आठवण करेन त्याच्या फ्रेंड्सला कॉल करून इन्व्हाइट करायला. आणि रिटर्न गिफ्ट आणि स्नॅक्स तेवढंच फक्त राहिलंय. तू उद्या ऑफिसला जाताना स्नॅक्सची ऑर्डर देशील का? स्नॅक्समध्ये बघा चिवडा, चिप्स, लाडू. लाडू नको, जिलेबी. ठीक आहे, जिलेबी. आणि केक तर असेलच. केक आहे. अजून काय? नाही, आय थिंक फूड सॉर्टेड आहे. रिटर्न गिफ्टचा विचार करायला पाहिजे. रिटर्न गिफ्टची मला एक खूप छान आयडिया सुचली. ओके. मी म्हणतो आपण त्यांना ना मराठी पुस्तक देऊ. म्हणजे जास्त मोठं नाही, छोटंसंच. म्हणजे त्यांना वाचायला मजा पण येईल आणि मराठीबद्दल त्यांना गोडी पण निर्माण होईल. छान सुचतंय रे तुला. काय करणार, तुझ्याबरोबर राहून राहून थोडं शिकावं लागतं. गुड जॉब. चला. रुद्र, तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला इन्व्हाइट केलंस ना तू? हो, कालच मी सगळ्यांना सांगितलं. ओके. दमलास का रे? ऑफिसमध्ये काम एवढं वाढलंय ना. तुम्ही दिलेल्या टास्क पैकी ही मी लिहिलेली डायरी. बघू. अरे वा, अक्षर किती सुधारलंय. दाखव. मस्त रे, छान लिहिलंय.
अरे एवढी छान डायरी लिहिलेस, असं तोंड पाडून काय आहेस? मी अथर्व शीर्ष आणि कादंबरी पूर्ण नाही करू शकलो, पण जेवढं अथर्व शीर्ष झाले तेवढं म्हणून दाखवू. म्हण. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् मासि नित्यं ऋतं वच्मि. सत्यं वच्मि. अरे तू पूर्ण नाही करू शकलास, पण तू प्रयत्न किती छान केलायस. वेळेचं थोडं नियोजन अजून चांगलं केलं असतंस ना, तर तिन्ही टास्क पूर्ण करू शकला असतास. ठीक आहे, पण प्रयत्न तर केलेस. वेल ट्राय. येस, वेल ट्राईड. येस. चला सगळे. पडेल ना मग सावकाश. आता ऍक्च्युली आम्ही बर्थडेच्या वेळेला उलट शाळेत पण आता जायचो, उजवा चॉकलेट हात- वाटायचे म्हणून आम्हाला करते एक ना, केलंय. फोन नाही करत ना आता, तर आमच्या पार्टीला असं असं चालेल, तर मम्माला सांगा. हो, चला केक कट करून घेऊया. हो चला सगळ्यांनी ये, ये मी- इकडे ये. रुद्र तू पण ये इथे. नाही, हा दुसरा वाला रुद्र, तुझा फ्रेंड. चलो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रुद्र. हॅपी बर्थडे टू यू. या ना प्लीज. हे घे, गोष्टींचं पुस्तक आहे. ओके. अरे वा, कल्पना छान आहे, पण Yes. आजकाल कोण वाचतं? अगं आपणच लावायची सवय हळूहळू. वाचणार नाही रू? हे घे. आमचा रुद्र सुद्धा पहिल्यांदा वाचायचं नाही पुस्तक, पण आता हातात घेतलं ना पुस्तक की संपल्याशिवाय ठेवत नाही. त्याचं आवडतं पुस्तक आहे. छान गोष्टी आहेत हा याच्यात, नक्की वाचशील. हो थँक्यू. वेलकम. बाय. थँक्यू फॉर कमिंग. रुद्र, खूप पसारा झालाय, ती गिफ्ट घेऊन रूम मध्ये जा. आवडला का गिफ्ट? हो खुश. हो कसं आहे, फीचर्स आहेत का सगळी सेम? हो